सर्वांना नमस्कार। आज आपण समछेद, अंशाधिक, छेदाधिक व समछेद अपूर्णांकांची तुलना हा घटक यामधील भाग दुसरा भाग पाहणार आहोत। यापूर्वी भाग 1 मध्ये आपण समछेद अपूर्णांक म्हणजे काय, अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक व समछेद अपूर्णांक म्हणजे काय हे पाहिले होते व यावरील काही उदाहरणेही घेतली होती। जर आपणास भाग 1 चा व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। तर भाग 2 मध्ये यामध्ये काही राहिलेली उदाहरणे आपण घेणार आहोत आणि हा घटक आणखीन चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत। तर चला सुरुवात करूयात। या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण 10 पासून घेणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण 9 पर्यंत पाहिलेले आहे। तर चला हा 10वा प्रश्न पाहूयात। या अपूर्णांकांचा चढता क्रम कोणता? तर हे जे 3 अपूर्णांक दिलेले आहेत यातील चढता क्रम आपणास विचारलेला आहे। चढता क्रम जर पाहिलं तर पहिल्यांदा लहान, त्यापेक्षा मोठा, त्यापेक्षा मोठा, म्हणजे अशा पायऱ्याची पद्धत असते। आपण चढताना पहिल्यांदा लहान पायरीवरून जसे वर जाऊन तसे मोठ्या पायरीवर जातो, त्याच पद्धतीने चढत्या क्रम जर घ्यायचा असेल तर सर्वप्रथम आपणास यामधील लहान अपूर्णांक कोणता आहे तो घ्यावा लागेल। आणि यातील लहान अपूर्णांक म्हणजे जर एखाद्या अपूर्णांकाचे छेद जर समान असतील तर ज्याचा अंश लहान तो लहान अपूर्णांक, म्हणजे हा सर्वात लहान आहे त्यामुळे हा 1 नंबरला येणार आहे। त्यानंतर जर आपण या 2 अपूर्णांकामध्ये पाहिले तर यांचा अंश 5 आणि 7, म्हणजे 2 नंबरला हा येणार आहे आणि 3 नंबरला हा अपूर्णांक येणार आहे, म्हणजे 7 अंश छेद 4। तर सर्वात लहान अपूर्णांक 3 अंश छेद 4 आहे। त्यानंतर 5 अंश छेद 4 हा दुसरा अपूर्णांक आहे, यापेक्षा मोठा आणि यापेक्षा मोठा। आपणास चढता क्रम विचारलाय त्यामुळे पहिल्यांदा लहान, त्यापेक्षा मोठा आणि त्यापेक्षा मोठा, म्हणजे 3 अंश छेद 4, त्यानंतर 5 अंश छेद 4 व त्यानंतर 7 अंश छेद 4 हा पर्याय क्रमांक 3 आहे। म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 3। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। या प्रश्नात काय विचारलेले आहे तर या अपूर्णांकाचा उतरता क्रम कोणता? आता ज्यावेळेस आपण पायऱ्यावरून उतरतो त्यावेळेस पहा, उतरत्या क्रमात पहिल्यांदा वर सर्वात उंच पायरीवर असतो आणि त्यानंतर खाली खाली येतो, म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे हा उतरता क्रम आहे। आणि जर छेद समान असतील तर सर्वात अंश ज्याचा मोठा तो अपूर्णांक मोठा आहे। यामध्ये 5, 9 आणि 8 आहे, म्हणजे 9 अंश छेद 13 हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे, त्यामुळे हा 1 नंबरला येणार आहे। त्यापेक्षा लहान जर पाहिलं तर 8 अंश छेद 13 हा 2 नंबरला अपूर्णांक येणार आहे आणि 5 अंश छेद 13 हा 3 नंबरला अपूर्णांक येणार आहे आणि हा याचा उतरता क्रम होणार आहे। उतरत्या क्रमामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक हा मोठा का ठरवला तर ज्याचा छेद समान असेल, म्हणजे 13 13 13, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक कसा असतो तर मोठा असतो। हे व्यवस्थित लक्षात घ्यायचे। म्हणून 9 अंश छेद 13, त्यानंतर 8 अंश छेद 13, त्यानंतर 5 अंश छेद 13 हा या तिन्ही मधील पाहिलं तर पर्याय क्रमांक 2 आहे। तर चला प्रश्न क्रमांक 12 पाहूयात। या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे तर 6 अंश छेद 5, 5 अंश छेद 9, 8 अंश छेद 4, 7 अंश छेद 3, 8 अंश छेद 10 या अपूर्णांकामध्ये अंशाधिक अपूर्णांक किती आहेत? आता किती आहेत विचारले, कोणता आहे विचारलं नाही तर किती आहेत। किती आहेत? अंशाधिक। यामध्ये काय विचारले? अंशाधिक म्हणजे छेदापेक्षा अंश मोठा, म्हणजे हा एक अपूर्णांक आहे, कारण 5 पेक्षा 6 मोठे, हा नाही। 9 पेक्षा 5 लहान आहे, हा सुद्धा मोठा आहे। 4 पेक्षा 8, कारण अंश मोठा आहे, अंश हा आहे आणि छेद 4 आहे। यामध्ये जर पाहिलं तर अंश मोठा आहे आणि यामध्ये पाहिलं तर छेद मोठा आहे, म्हणजे 1 2 3 अपूर्णांक हे अंशाधिक आहेत, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 3। तर चला पुढील प्रश्न पाहूयात। या 13व्या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे तर 3 अंश छेद 8, 5 अंश छेद 8, 7 अंश छेद 8, 8 अंश छेद 8
6 अंश छेद 8 या अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? तर हे खूप सोपं आहे. सर्वांचा छेद समान आहे. छेद जर समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो आणि याचा 8 अंश छेद 8 याचा अंश हा सर्वात मोठा आहे यांच्यापेक्षा, म्हणून 8 अंश छेद 8 हा अपूर्णांक सर्वात मोठा येणार आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक 4 येतो. जर आपणास याचे जर संक्षिप्त रूप करायचे असेल तर या 8ला आणि या 8ला एकाच अंकाने जर भाग जात असेल तर आपण घालवायचा असतो 8 एके 8 8 एके 8 म्हणजेच 1 छेद 1 म्हणजेच 1. यात अशा पर्यायामध्ये जर 1 जरी उत्तर दिला असेल, हा 34साठी येऊ शकतो, 1 जर उत्तर दिला असेल तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. जरी याच पद्धतीने अपूर्णांक दिले असतील तर संक्षिप्त रूप जर घ्यायचं म्हणलं तर याचं एक उत्तर सुद्धा येऊ शकतं, हे लक्षात घ्यायचं. परंतु या ठिकाणी 8 अंश छेद 8 दिलेला आहे हा अपूर्णांक, म्हणून आपण हाच अपूर्णांक या ठिकाणी घेतलेला आहे. तर चला 14व्या प्रश्नामध्ये काय आहे तर पहा, या अपूर्णांकातील सर्वात लहान अपूर्णांक कोणता? याही ठिकाणी जर छेद समान असेल तर ज्याचा अंश सर्वात लहान तो लहान अपूर्णांक, म्हणून याचा 3 अंश छेद 8 हा सर्वात लहान अपूर्णांक आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 2, कारण याचा 3 अंश छेद 8 हा दुसरा पर्याय आहे. पुढील प्रश्नात पहा, 15व्या प्रश्नात काय विचारलेले आहे, खालीलपैकी किती अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक आहेत? अंशाधिक म्हणजे अंश मोठा कशापेक्षा तर छेदापेक्षा. हा अपूर्णांक काय आहे? मोठा आहे. हा सुद्धा मोठा आहे, कारण 7 पेक्षा 9 मोठे. 7 पेक्षा 4 लहान आहे, हा येणार नाही, अंशाधिक नाही. 11 पेक्षा 2 हा सुद्धा नाही. 13 पेक्षा 6 हा सुद्धा नाही. 12 पेक्षा 16 हा सुद्धा येणार आहे, कारण 12 पेक्षा 16. अंशाधिक म्हणजे अंश मोठा, पण कशापेक्षा? छेदापेक्षा. तर छेदापेक्षा अंश हे 3 अपूर्णांक आहेत, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 2, कारण 2 पर्याय क्रमांकाला 3 उत्तर आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक आलेला आहे 2. आपण ज्यावेळेस 3 घेतो त्यावेळेस पटदिशीने 3 ला खून करतो, परंतु याचा पर्याय उत्तर आहे 4. हा पर्याय असू शकणार नाही. त्यासाठी 1 2 3 अशी ज्यावेळेस उत्तर येतील त्यावेळेस त्याचा पर्याय क्रमांक व्यवस्थित पाहावा. पहा, पुढील 16वा प्रश्न घेत आहोत आपण. या 16व्या प्रश्नात काय विचारलेले आहे, खालीलपैकी समछेद अपूर्णांकाची जोडी कोणती नाही? शेवट काय विचारलेले आहे? कोणती नाही समछेद अपूर्णांकाची. तर समछेद अपूर्णांक याचा नाही, कारण याचा समछेद म्हणजे समान छेद, याचा समान छेद नाही, म्हणजे हे एक उत्तर आपलं असणार आहे. हे नसणार आहे, कारण दोन्हींचा 15 15 आहे. हे पण नसणार आहे, दोन्हीचं 23 23 आहे, छेद समान आहे. आणि यामध्ये सुद्धा समछेद नाही. कोणता नाही विचारले तर अ आणि ड योग्य आहे, किंवा अ आणि ड हे नाहीत. फक्त अ आणि ड हे समछेद अपूर्णांक नाहीत, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 3. तर चला प्रश्न क्रमांक 17 पाहू. ज्यावेळेस अ ब क ड असे पर्याय दिलेले असतात तर ते 1 2 3 4 नसून त्याच्या खाली जे पर्याय दिलेले आहेत ते पर्याय या ठिकाणी असतात. तर चला प्रश्न क्रमांक 17 काय आहे तो पाहूया. यामध्ये पुढीलपैकी छेदाधिक अपूर्णांक कोणता आहे विचारले आहे. आणि कसा तर छेदाधिक म्हणजे ज्याचा छेद मोठा कशापेक्षा? अंशापेक्षा. तर तो अपूर्णांक कोणता? तर छेद कशाचा मोठा आहे? 4 पेक्षा 3 हा लहान आहे, हा असणार नाही. 7 पेक्षा 9 मोठा आहे म्हणजे याचा छेद मोठा आहे, ब असणार आहे. 1 पेक्षा 5 क सुद्धा असणार आहे, आणि 3 पेक्षा 7 ड सुद्धा असणार आहे. म्हणजे ब क आणि ड हे योग्य आहेत, की ते छेदाधिक अपूर्णांक आहेत. आणि याचा पर्याय क्रमांक येणार आहे 4, कारण यामध्ये फक्त ब क आणि ड योग्य म्हटलेलं आहे. तिन्ही या ठिकाणी अ ब क ड तिन्ही योग्य आहेत, फक्त ब आणि ड योग्य. तर ब आणि ड हे योग्य आहेत, परंतु क सुद्धा योग्य, इथे क नाही.
त्यामुळे असे पर्याय व्यवस्थित काळजीपूर्वक पाहिजे आणि अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा, कारण हे तिन्ही छेदाधिक अपूर्णांक आहेत, म्हणजे यांचा छेद हा अंशापेक्षा जास्त आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक 4 आलेला आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे, खालीलपैकी कोणते अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिलेले नाहीत. या ठिकाणी पहा, शेवटच्या शब्दाला जर आपण रेष ओढली तर आपणास प्रश्न अधिक चांगल्या पद्धतीने समजेल. या शेवटच्या याच्यावर घ्यायचं. मुलं काय करतात, पहिल्यांदा वाचतात आणि शेवटचं मनानेच चढत्या क्रमाने आहेत म्हणणार आणि चढत्या क्रमानेच हुडकून उत्तर लिहिणार, आणि ज्यावेळेस बाहेर आल्यानंतर लक्षात येतं की लिहिलेले नाहीत विचारले, म्हणजे चढत्या क्रमाने कोणते लिहिलेले नाहीत. आपण जर छेद समान पाहिलं तर 1, 5 आणि 3 हे सुद्धा चढत्या क्रमाने नाहीत, कारण 1, 3, 5 हे चढत्या क्रमाने आहेत, म्हणजे हे चढत्या क्रमाने नाहीत. याचा अर्थ हे आपले उत्तर असणार आहे, कारण हे चढत्या क्रमाने नाहीत. यामध्ये समान छेद पाहिलं 11, 14 आणि 19 हे चढत्या क्रमाने आहेत, मग हे आपलं उत्तर नसणार आहे, कारण हे लिहिलेले नाहीत हे आपणास शोधायचं आहे. लिहिलेले हे नाहीत म्हणून हे उत्तर घेतलेले आहे. हे चढत्या क्रमाने आहे म्हणून हे आपलं उत्तर नसणार आहे. त्यानंतर पहा, छेद समान आहे 12, 12, 12. आता चढत्या क्रमाने म्हटलं की पहिल्यांदा लहान, परत मोठी, परत त्यापेक्षा मोठी असा पाहिजे, परंतु या ठिकाणी तसा क्रम नाही आणि हे सुद्धा चढत्या क्रमाने लिहिलेले नाहीत, म्हणून हा सुद्धा आपला पर्याय येणार आहे. पुढील पर्याय पहा, जे छेद समान आहे, अंश लहानापासून मोठ्याकडे जर असेल तर तो चढता क्रम आहे. 7, 9, 12 हा चढता क्रम आहे, म्हणून हे सुद्धा आपलं उत्तर असणार नाही. हे दोन चढत्या क्रमाने आहेत, परंतु हे दोन जे आहेत ते चढत्या क्रमाने नाहीत. तर हे दोन जे आहेत अ आणि क हा पर्याय क्रमांक आहे 3, म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 येणार आहे. आणि नेहमीप्रमाणेच तुम्हाला हा घटक समजलाय का नाही यासाठी शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. 29/17 26/17 आणि या ठिकाणी पहा 20/17 18/17 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने मांडलेले आहेत. उतरत्या क्रमाने म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे. तर चौकटीच्या जागी कोणता अपूर्णांक येईल? या चौकटीच्या ठिकाणी यापैकी कोणता अपूर्णांक येईल? 1 येते, 2 येते किंवा 3 सुद्धा येते. या चौकटीच्या ठिकाणी की त्यांचा उतरता क्रम आला पाहिजे, आणि यासाठी उतरता क्रम येण्यासाठी या सर्वांचे छेद 17 आहेत आणि 26 ते 20 मधील या ठिकाणी अपूर्णांक येणार आहेत, हे लक्षात घ्यायचं. आणि यातील कोणते अपूर्णांक येतील हे आपण कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. यामध्ये 1, 2 किंवा 3 किंवा 4 सुद्धा येऊ शकतात. आपण यापैकी योग्य उत्तर कोणते आहे ते आपण योग्य उत्तर पर्यायामधून निवडायचे आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.